नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे संसद परिसरात चर्चा रंगलेली आहे। खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद परिसरात आंदोलन का केले, त्यांच्या मागण्या काय होत्या, सरकारची भूमिका काय आहे, या सर्व घटनेचा देशात राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घटनाक्रम सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर चंद्रशेखर आझाद कोण आहे? चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। ते आझाद समाज पार्टीचे प्रमुख असून दलित, वंचित आणि सामाजिक न्याय मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवतात। आंदोलनाची सुरुवात कशी झाली? दिल्लीतील जंतर मंतर येथे काही विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आरोप करण्यात आला। या घटनेचा निषेधार्थ खासदार चंद्रशेखर आझाद यांनी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यात धरणे आंदोलन सुरू केले। पावसातही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आणि पोलीस कारवाई चौकशी मागणी केली। तर चंद्रशेखर यांनी कोणत्या मागण्या केलेल्या आहे? आंदोलनातील प्रमुख मागण्या, त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की लाठीचार्ज, निष्पक्ष चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, शांततेपूर्ण आंदोलन, घटनात्मक अधिकाऱ्यांना सुरक्षित ठेवणे, विद्यार्थी आणि आंदोलनकाऱ्यांना न्याय मिळायला हवा अशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। आणि ज्यांच्यावर लाठीचार्ज झालेला आहे आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला पाहिजे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। तर त्यामध्ये सरकारची भूमिका काय आहे? सरकारकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात अल्पाने सांगितलेले गेले आहे। दुसरीकडे विरोधकांनी पोलिसांची कारवाई प्रश्न उपस्थित केले। घटनेची राजकीय चर्चा सुरू असून विविध पक्षाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे। या आंदोलनाचे महत्त्व तर बघू शकता की आता या आंदोलनामुळे संसदेत अनेक देशभक्त आंदोलन, अधिकार, लोकशाही, संविधान आणि पोलीस कारवाई मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे। तर आपली लोकशाही वाचवण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। लोकशाहीचे मतभेद मांडण्याचा अधिकार महत्त्वाचा असला तरी ती कायदा व सुव्यवस्था राखणे तितकेच महत्त्वाचे आहे। या दोन्ही गोष्टींवर समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, ही घटना केवळ एक आंदोलनापुरती मर्यादित नाही, ती लोकशाहीतील अधिकार, जबाबदारी आणि शासनाची भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे। यामुळे आपणात पुढील चौकशी, सरकारची भूमिका काय असणार आहे, या पुढील कारवाई काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जंतर मंतर था, जलियांवाला बाग बनाया आपने उसको। वो जलियांवाला बाग नहीं था, आपने अन्याय किया। इस अन्याय का जवाब आपको देना पड़ेगा। मैं बात करूंगा जो मुझसे वार्ता करेगा, और जो बच्चों की डिमांड है मैं उन डिमांडों के बारे में जानना चाहता हूं कि उनकी मांगों पे क्या कर रहे हैं। नहीं मांग सुनेंगे तो लड़ूंगा, और अपने लोगों को भी कहूंगा, आज इंतजार करूंगा कि सरकार हमारी मांग को सुने। अगर वो हमें भी इग्नोर करेगी, जैसे बच्चों को निल समाज से इग्नोर किया गया, तो फिर आंदोलन होगा, देश भर में होगा, जिला मुख्यालय पे होगा, प्रदेश कार्यालय पे होगा। प्रदेश मुख्यालय पे हम लोग चैन से नहीं बैठेंगे। ये युवाओं की लड़ाई हम लोग लड़ेंगे। पहली बार शिक्षा के लेकर आंदोलन हो रहा है। मैं एक प्राइमरी स्कूल का हेडमास्टर का बेटा हूँ, शिक्षा की वैल्यू समझता हूँ, और मैं शिक्षा के कारण यहाँ तक आया हूँ। शिक्षा कारण वहाँ बोलता हूँ पार्लियामेंट में। तो शिक्षा का आंदोलन ये हमारा आंदोलन है, ये किसी पार्टी का नहीं, किसी एक व्यक्ति का नहीं, सबका।